यानंतर मॅडमांच्या कुटुंबातील मॅडमांचे चिरंजीव श्री जयराज आहिरे हे आपलं आईबद्दल मनोगत व्यक्त करत आहेत. सन्माननीय व्यासपीठ आणि तसेच सटाणा आणि गावत तालुक्यातील उपस्थित सर्व गुरुवर्य, आजचा हा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचप्रमाणे भावनिक आहे. आणि या खास प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येऊन आईच्या 35 वर्षांच्या अथक सेवेचा सन्मान करण्यासाठी जो वेळ काढला त्याबद्दल मी आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो. शिक्षक हा जगातील सर्वश्रेष्ठ विचारवंत असतो. शिक्षकाने ठरवले तर समाज परिवर्तनाचे मोठे अनेक वर्ष हे कार्य हे अनेक वर्ष अव्याहतपणे करू शकतात. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात देखील शिक्षकांचे फार मोठे योगदान आहे आणि त्यासाठी ध्येयनिष्ठ शिक्षक असणे हे फार महत्त्वाचे असते. कर्तृत्व संपन्न जीवनाच्या यशस्वी वाटचालीत गुणवत्तेच्या सन्मानार्थ लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे माझे आई आणि वडील. हे याच परंपरेतील व्रतस्थ शिक्षक ठरले आहेत. निव्वळ पाठ्यपुस्तक न शिकवता ते विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या गोष्टी सातत्याने अधूनमधून सांगत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ध्येय पेरले गेले. विद्यार्थी त्यातून घडत गेले, त्यांना योग्य दिशा मिळत गेली आणि म्हणूनच आई व दादांचे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. 35 वर्ष एकूण सेवा केली, त्यात या दोघांनीही मुख्याध्यापक या पदाचा कारभार सांभाळून कृतार्थता अनुभवली. शिक्षक असणे ही फक्त एक नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवताना त्यांनी त्यांच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केले आणि त्यांच्या भविष्याची चिंता केली. कितीही अडचणी आल्या तरी ते नेहमीच हसत खेळत राहून आपल्या जबाबदाऱ्या या पार पाडत गेले. आज या सेवानिवृत्तीच्या दिवशी एक सांगावेसे वाटते. तुमच्या या महान कार्यामुळे आम्ही आज इथे उभे आहोत. आमच्या संपूर्ण कुटुंबाचा ज्ञानाचा वारसा तुम्ही दिला आणि तुमच्या शिकवणीचा प्रभाव हा आमच्या संपूर्ण आयुष्यावर आहे. सेवानिवृत्त म्हणजे हा एका प्रवासाचा अंत नाही, तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आजपर्यंत तुम्ही समाजासाठी कार्य केले, आता हा वेळ तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या छंदांसाठी द्यायचा आहे. आई, आता तुला तुझ्या मनासारखं जगता येईल, तुझ्या आवडीचे पुस्तकं वाचता येईल, प्रवास करता येईल, निवांत आयुष्य उपभोगता येईल. 35 वर्षाच्या प्रवासात तिने फक्त शाळेलाच नाही तर संपूर्ण समाजाला काहीतरी दिलं. तिच्या विद्यार्थ्यांमध्ये आज अनेक जण डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले लोक आहेत. पण तिचं खरं हे योगदान हे तिच्या साधेपणात आणि नम्रतेत दिसतं. थोडक्यात आमच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर 35 वर्ष आईने शाळेला दिली, पण आमच्यासाठीही तिने कधी आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी ती कधी कमी पडली नाही. आम्हाला शिकवलं, आमच्या चुका सुधारल्या, आम्हाला स्वप्न पाहायला शिकवलं. तिच्यामुळे आज आम्ही इथे तुमच्यासमोर उभे आहोत. ती नेहमीच म्हणते की शिक्षण फक्त पुस्तकात नाही, तर ते संस्कारात आणि संस्कृतीतही आहे. आज आई निवृत्त होत आहे, पण मला खात्री आहे की तिचं जे ज्ञानदानाचं कर्तव्य आहे ते कधीही थांबणार नाही. घरी आता ती आपल्या नातवंडांनाही शिकवेल, मार्गदर्शन करेल, कारण शिक्षक ही तिची नस आहे. तिचं जीवन आहे. तिच्या हातात पुस्तक नसेल, पण तिच्या मनात शिक्षणाचं बीज हे कायम राहील. आईच्या 35 वर्षाच्या या प्रवासाला मी सलाम करतो. तिचं नाव कदाचित पुस्तकात लिहिलं जाणार नाही, पण तिच्या विद्यार्थ्यांच्या यशात आणि हृदयात ती कायम आहे. मी आईला सांगू इच्छितो की आई, तू आमच्यासाठी खूप केलंस. तुझा हा त्याग आणि मेहनत आम्ही कधीच विसरणार नाही. आता तू तुझ्या आयुष्याचा आनंद घे. आई, तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझे खूप खूप अभिनंदन. आपण सर्वांचेही मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद जयराज. अतिशय सुंदर पद्धतीने आईबद्दल होते. सर्वात महत्त्वाचा खरं तर मी म्हणेन की आनंदाला थोडी दुःखाची किनार असलेला दिवस आहे सेवानिवृत्तीचा. कारण 35 वर्ष शाळेच्या घंटांचा आवाज आणि विद्यार्थ्यांचा कलकलाट दैनंदिन जीवनाचा भाग होता. आता ते नाही, तेव्हा खर्चही वाढणं स्वाभाविक आहे. म्हणतात ना, टीचिंग इज अ प्रोफेशन विच क्रिएट्स फॉर अदर प्रोफेशन्स. त्यामुळे
देशाचं भविष्य घडवण्यात तुझा मोलाचा वाटा आहे आणि तू नेहमीच माझ्यासाठी एक आदर्श राहिलीस. 35 वर्षाचा तुझा प्रवास तुझ्या अनुभवांनी समृद्ध आहे आणि तुझ्या शांत प्रेमळ स्वभावामुळे विद्यार्थी आणि सहकारी नेहमीच तुझा आदर करत आले आहेत. आज तुझे विद्यार्थी विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत आणि यशस्वी जीवन जगत आहेत. त्यांच्या जीवनावर तुझ्या शिक्षणाचं आणि मार्गदर्शनाचं खोलवर ठसा आहे. हे खरंच आम्हा कौतुकास्पद आहे. तुझ्या या प्रेरणादायी प्रवासात तुझ्या शांत स्वभावाबरोबरच तुझ्या कर्तृत्वाला दादांचे भक्कम पाठबळ लाभले. दादांनी नेहमीच तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहून तुला मनोबल दिलं, ज्यामुळे तुझे उद्दिष्ट साध्य करणं तुला सुलभ झालं. तुझ्या यशाचा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शिक्षणाबद्दलची तुझी तळमळ केवळ शाळेपुरती मर्यादित राहिली नाही. तू आपल्या घरात उच्च शिक्षण आणि सद्गुणांची समृद्ध परंपरा निर्माण केलीस. तुझ्या निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येते आठवणी, डोळ्यात साठते पाणी, मूक होते वाणी. एका मुलीने आपल्या आईप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि आईचा हा विजय आहे की 7 समुद्रापार आयर्लंडमध्ये सुद्धा मराठीचा जय जयकार होतो. हाच तुमचा विजय आहे. आतापर्यंत कमावलेली खरी संपत्ती हीच आहे. यानंतर कापडणीस मॅडम म्हणजे आयरे परिवाराच्या नुसार सौ आकांक्षा जयराज आयरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सासूबाईंबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सन्माननीय व्यासपीठ, कळवण व बाळकलाण तालुक्याचे वर्ग शिक्षक, नातेवाईक तसंच इतर आदरणीय सदस्य, मी सौ आकांक्षा जयराज आयरे, सौ मीना कापडणीस आयरे यांची सून. सर्वप्रथम मी आपण सर्वांना आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थित राहिले म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. आपल्या सर्वांमुळे आमच्या आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे. तसेच मी आईंना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक आणि अभिमानास्पद आहे, कारण आईंनी त्यांच्या आयुष्यातील 35 वर्षांची सेवा पूर्ण करून आज सेवेतून त्या निवृत्ती होत आहेत. शिक्षक हे केवळ पुस्तकातील ज्ञान देणारे नव्हे, तर आपल्या विद्यार्थ्यांना योग्य जीवनमूल्य शिकवून त्यांना उत्तम माणूस घडवतात. आईंनी त्यांच्या संपूर्ण सेवा काळात हाच विचार करून मनाशी ठेवून त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार दोघंही दिले. त्यांचे शेकडो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात नामवंत गाजवलेले आहेत. हीच आमच्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. घरातही त्यांनी नेहमी प्रेमळ, शांत आणि मार्गदर्शनाची भूमिका निभावली. आज जरी त्या औपचारिकरित्यापणे सेवेतून निवृत्त होत असतील, तरी शिक्षण हा प्रवाह कधीच थांबत नाही. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आम्हाला कायमच लाभ होत राहील. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद आकांक्षा. अतिशय मोठ्या शब्दात आपल्या कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी आयरे परिवाराचा नातू कुमार आर्यन संदीप आहिरे हा आपल्या आजीबद्दल 2 शब्द व्यक्त करतोय. माझे नाव आर्यन संदीप आहिरे आहे. मी आता 5th स्टँडर्डमध्ये शिकत आहे. आज मी तुमचा मूल्यवान वेळ घेणार नाही, तरी मला 2 शब्द बोलावे असे वाटते. आज माझ्या आजीचे सेवापूर्त सोहळा आहे. माझ्या आजीने 35 वर्ष सेवा केली आहे आणि आज या 35 वर्षांनंतर माझ्या आजीने आज 35 वर्षांनंतर मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे आणि माझे वडील श्री संदीप नानासाहेब आहिरे हे डिझाईन इंजिनियर मध्ये दुबई क्षेत्रातील काम करत आहेत. माझे आजी आजोबा आणि काका काकी सर्व वेगवेगळ्या पोस्टवर आहेत.
माझ्या परिवाराने मला खूप मोठी शिकवण दिलेली आहे. मी तुम्हाला ती 2 शब्दात सांगतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. एक कुटुंबवत्सल जर आपल्याला सूर्यासारखं चमकायचं असेल तर पहिले सूर्यासारखं तापायची आपल्यामध्ये ताकद पाहिजे. तर आपल्यामध्ये सूर्यासारखी तापायची ताकद पाहिजे. म्हणजे याचा शुद्ध मराठीत उच्चार म्हणजेच कोणती पण गोष्ट जी आपण मनाने करतो ती आनंदाने पूर्ण संपन्न होते. धन्यवाद. एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व घडताना आपण बघत आहोत. युवांच्या सानिध्यात राहून त्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे. धन्यवाद आर्यन. अतिशय मोजक्या शब्दात आपल्या आजी आजोबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर मंचावर उपस्थित असलेले मान्यवर माननीय श्री पोपट आहे राहणार किकवाडी बुद्रुक हल्ली मुक्काम सटाणा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावं. शेवटी सैन्य पोटावर चालतं आणि त्याच्यासाठी मला 30,000 रुपये हवेत. कुठलाही कर्मचारी किंवा मिलिटरीतला सेवक मला तिथं उभं राहू देत नाही. मला 30,000 रुपये पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेस त्यांनी 30,000 रुपये द्यायची मनाई केली. थोडक्यात 1 मिनिटात आटपतो. माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय अंबादासजी भिकन आयरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्षा देवरेताई, या ठिकाणी खास करून उपस्थित राहिलेले सगळ्यांचा नामोल्लेख केला तर निश्चितच आपला वेळ वाया जाईल. त्यामुळे मी फार कमी शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, बोललं नाही तेही मनात राहून जाईल आणि बोललो तर खूप वेळ होणार नाही याची काळजी निश्चित मी घेईन. या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय, त्याच्यात PS सूर्यवंशी सर असतील, आदरणीय व्यक्तिमत्व माझे मित्र संजय देसले सर, पवार सर, आमचे शिक्षण क्षेत्रातले अतिशय चांगले असे अधिकारी, आपल्या बागलांना प्राप्त झालेत असे 3 विस्तार अधिकारी, पवार साहेब, माले साहेब, बदाल साहेब, या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले माझे मित्र वामनराव खैरनार, युवराज दादा, त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाला खरी उपस्थिती ज्यांनी दर्शवली तशा ते आमचे कुटुंबाचे अतिशय जवळचे असे आदरणीय केदाबापू काकुळते आणि त्यानंतर कृष्णा तात्या आणि तसेच आमचे सर्व मित्र, सगळे सोयरे, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व शिक्षक संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित असलेले सर्व या कार्यक्रमावर, या सगळ्या निवृत्तांवर विश्वास ठेवून आणि अतिशय हृदयपूर्वक, विचारपूर्वक या ठिकाणी आलेत असे सर्वांचं मी प्रथमतः या ठिकाणी नम्रपणे आभार मानतो की तुम्ही अतिशय चांगल्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मित्र हो, आमची 3 नंबरची जोडी KB आयरे सर, काकाजी आयरे कोणी म्हणत नाही, त्याला KB आयरे म्हणतात. KB आयरे म्हटलं की सगळं मला वाटतं शिक्षण क्षेत्र त्याला परिचित आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला ओळखतात. मला अभिमान आहे. KB आयरे आणि गणित हा जो विषय आहे मित्रांनो, मला खरं तर अगदी हृदयापासून सांगावंसं वाटतं. मला वाटतं त्याला 3 वर्ष झालेत सेवानिवृत्त व्हायला. त्या काळात नेमका कोरोना असल्यामुळे त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करता आला नाही. ते दुःख 100% आमच्या मनात राहून गेलं, त्याच्याही मनात राहून गेलं. पण एक गणिताचं MSc BEd आणि त्या काळातला एक अतिशय गणितात हुशार असा आमचा हा भाऊ 3 नंबरचा, शिकायलाच मला वाटतं 11वी पासून, त्या काळात तशी शिक्षणाची व्यवस्था नव्हती, पण तो BYK कॉलेज नाशिक इथे त्याने 11वीचं शिक्षण सुरू केलं. खरं तर त्याच्याविषयी
खूप बोललं पाहिजे. आणि मला वाटतं त्याने जे काम केलंय त्या विषयावर जे नेतृत्व किंवा जे देण्याचं दातृत्व त्याने जे दाखवलंय त्याला सीमा नाही. या ठिकाणी आदरणीय BS सूर्यवंशी सर असतील, देसले सर असतील, हे माध्यमिकचे लोक हेही सांगतील, सटाणापासून तर तळवाड्यापर्यंत एकमेव जर कोणी असा गणिताचा तज्ज्ञ शिक्षक असेल तर KB आयरे सर. असं 100% म्हणजे सगळ्यांना ज्ञात होतं, लक्षात होतं. असे काही विषय होते, मला वाटतं शेअर मार्केट सारखा जो विषय त्या गणितात येतो तो समजून सांगण्याची ताकद मला वाटतं त्याच्यातच होती आमच्या KB आयरे सरांच्या याच्यामध्ये शिकवण्यामध्ये. आणि मला निश्चितपणे या गोष्टीचा अभिमान आहे. आणि तेच थोडंसं खरं तर मी अशा कुटुंबात जन्माला आलो मित्रांनो. या कुटुंबाने जे दिलं ते आमचे सगळे भाऊ असतील, आमच्या भाऊजाई असतील, आमच्या सगळ्या प्रेमळ बहिणी असतील. हे अतिशय असं एक सुंदर असं संस्कारक्षम कुटुंब आणि त्या कुटुंबात खरं तर जन्म घेतल्याचा मलाही खूप मोठा अभिमान आहे. त्यात 4 भाऊ 3 बहिणी. आमचं खरं तर भाग्यात नसेल किंवा आमच्या बहिणी आमच्या बरोबर शेवटपर्यंत राहतील असं वाटत असतानाही मित्रांनो आमच्या 2 आणि मित्र हे सांगण्याची गरज या ठिकाणी निर्माण झाण्याचा भाग असा आहे, कारण नातं कसं जपावं, कसं असावं हे आमच्या माफ करा, आमची जी वडील बहीण होती तिचं बहीण म्हणून नाही पण तिने आईचं प्रेम आमच्या सगळ्या भावंडांना, सगळ्या बहिणींना दिलं. अतिशय चांगलं असं बाळकडू तिच्याकडून आम्हाला मिळालं. आणि या कुटुंबाचा विकास होत गेला. आणि त्या तालीममध्ये मित्र आम्ही सगळे तयार झालो. त्याच्यात आमच्या वडिलांचा, आईचा खारीचा वाटा. अतिशय कष्टाने हे कुटुंब पुढे नेत असताना आमच्या मोठ्या भावाने, दोन्ही भावांनी शेतीवर काम करत असतानाही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे आणलं, शिकवलं. अतिशय संस्कारक्षम असं शिक्षण दिलं आणि त्यालाही आम्ही मला वाटतं कमी पडलो नाही. आमच्या कुटुंबात मला सांगायला आनंद वाटतो, कुठल्याही प्रकारचं कुणाला व्यसन नाही. मी पुन्हा एक गोष्ट जेव्हा आवश्यक असेल त्यावेळेला सांगण्याचा प्रयत्न करतो. मला या कुटुंबातल्या आमचे 8-9 पोरं आहेत, सगळ्या पोरांचं मला अभिमान आहे. सगळ्या पोरांचा अतिशय चांगल्या पद्धतीने हे पोरं ज्याच्या त्याच्या कामात असतात. अतिशय सगळे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांचं वागणं, बोलणं, सगळ्या गोष्टी बोल मनाला समाधान वाटतं. आणि असं हे कुटुंब आणि हे सगळे संस्कार या सगळ्या वडीलधाऱ्यांकडून आम्हाला मिळाले. त्या पद्धतीने आम्ही या मुलांना देण्याचा यथावकाशाचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आमचं ही 3 नंबरची जोडी KB सरांबद्दल मला वाटतं भाऊ म्हणून किती बोललो मी तरी कमी पडेल. आमच्या दोन्ही वडील भावांनी खरं तर त्याचंही शिक्षण केलं, माझंही शिक्षण केलं. आणि तो काळ अतिशय भयानक होता. त्या काळामध्ये मला वाटतं ही सगळी 1978-1979ची ही परिस्थिती मी आपल्या समोर सांगायचा प्रयत्न करतोय. 72चा दुष्काळ तोही मला आठवतो. या सगळ्या कंडिशनमध्ये रोजगारी करून आणि या सगळ्या कुटुंबाने आम्हाला दोघांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं. मोठं करत असताना चांगले संस्कार घडवलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे कुटुंब पुढे आलं याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या भावांचा अभिमान आहे, माझ्या भाऊजाईचा अभिमान आहे आणि बहिणीचा सुद्धा अभिमान आहे की या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांना दिल्या. आणि आज
गेल्या 3 वर्षापूर्वी आमचे बंधू KB सर रिटायर झाले. त्यानंतर दुसरा रिटायर होणारा 1 वर्ष आणि 2 महिने झालेत मी सेवानिवृत्त झालो. आणि आता आमच्या भाऊजाई मीना काकाजी आहिरे या आता सेवानिवृत्त होत आहेत. बागलाण तालुक्यात खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली. हे करत असताना त्यांच्याही घरचे संस्कार त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचे होते. आमचे सासरे म्हणजे त्यांचे वडील एक नावाजलेले शिक्षक, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये एक चांगला असा नावलौकिक केलेले असे ग्रहस्थ, हाडाचे शिक्षक दोघं जण. आणि आमच्या सासूबाई म्हणजे भागीरथी, गंगा भागीरथी हरिभाऊ कापडणीस याही अतिशय हाडाच्या शिक्षिका होत्या. आणि मला वाटतं त्यांच्या पोटी जन्माला आलेले हे 2 भाऊ आणि 1 बहीण पैकी मोठा भाऊ तोही प्राध्यापक आहे, प्रोफेसर आहे. जोडीसह इथे आलेले मला वाटतं डॉक्टर शशिकांत कापडणीस अतिशय चांगले. आणि त्याच्यानंतर ही 1 बहीण असं एक चांगल्या कुटुंबातून आलेलं हे सगळं. आणि मला वाटतं देण्याचं ज्याने आपल्या याच्यात मन आहे, ज्याने नाही पाय पुन्हा त्याने पावा द्यानं. मामा बरोबर आहे ना, आमचे मामा समोर बसले आणि खरंच आता अतिशय हुशार लोकांचं खरंच सगळ्या क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी सापडतात. आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने यांनी सेवा केली, आमच्या भाऊजाईने ज्या पद्धतीने सेवा केली प्रत्येक गावात, खरं तर खूप चांगल्या पद्धतीने. मी या तालुक्यातच होतो, शिक्षण क्षेत्रात संघटनेचं काम करत असताना मला या सगळ्या गोष्टींचं भान होतं. चांगल्याची बाजू आजही जरी सेवानिवृत्त झालो असेल तरी मी चांगल्याची बाजू घेणारा माणूस आहे, काम करणाऱ्याची बाजू घेणारा माणूस आहे. जो करत नसेल त्याला कधी बाजू दिली नाही आणि साथ दिली नाही. परंतु यांचं काम मी अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिलं आहे. बरेचसे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने घडवले आहेत आणि ते विद्यार्थी आजही येतात, त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. मला वाटतं याच्यापेक्षा मोठी पावती दुसरी कुठेही जगात आपल्याला मिळणार नाही. शिक्षक म्हणून जे काही असेल, शिक्षक म्हणून जे काही तुम्हाला मिळालं असेल, आता आमच्या पोपट बापूंनी सांगितलं सेवा आणि नोकरी नक्कीच आपल्याला मोबदला मिळतो. फुकट कोणी करत नाही. सेवा जरी म्हटलं असेल पण फुकट कोणी करत नाही. आणि जर आपल्याला एवढं परमेश्वर किंवा सरकार देत असेल तर आपण त्याचं देणं लागतं मित्रांनो, आणि ते केलं पाहिजे. मला वाटतं या जोडीने अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा यथावकाशाचा प्रयत्न केला. आणि मला माझी अशी धारणा आहे, ज्या शिक्षकाने काम केलं चांगलं त्याचे मुलं चांगल्या पद्धतीने पुढे शिकतील आणि सवरतील आणि पुढे जातील. ज्याने चुकीच्या पद्धतीने सेवा दिली असेल पगार सगळ्यांना मिळतो. इथे अधिकारी बसलेत त्याचं भान मला आहे, तरी मी स्पष्टपणे सांगतो, काम करणाऱ्याला 100% अदृश्य स्वरूपात चांगलं धन मिळतं. आणि हा मला वाटतं याचाच भाग असतो. शेती जर शेतकरी चांगला करत असेल तर शेतीतून चांगलं पीक बाहेर येतं. त्याची निष्ठा चांगली असेल तर शेतीतून चांगलं पिकून येतं. आम्ही शिक्षक आहोत, आमची निष्ठा कोणती पाहिजे? विद्यार्थी घडवणं. आणि कदाचित ही निष्ठा जर आमची बिघडली तर आमचेच पोरं चांगल्या पद्धतीने शिकणार नाही, त्यांना चांगल्या पद्धतीने वळण लागणार नाही. आणि मला खरंच या सगळ्या गोष्टी आणि मला या जोडीमध्ये सतत ते जाणवत राहिलं. मित्रांनो, या ठिकाणी खरं तर आमच्या घरात भरपूर प्राथमिक शिक्षक आहेत, IT इंजिनियर आहेत, पोरं ज्याच्या त्याच्या मुद्द्यावर सगळे लागले आहेत. आता आम्ही सेवानिवृत्त होत असताना मला वाटतं बरीच काकुळीत आमच्या KB सरने केली आजपर्यंत. काकुळीत कोणती? वेळेची बचत, आज वेळ नाही, उद्या वेळ नाही, सतत कामात राहणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता मी या दोघांना सांगेन. मी नक्कीच लहान आहे त्यांच्यापेक्षा, पण तरी उपदेश नाही करणार, पण सांगेन, एक सल्ला देईन. लहानाचा सल्ला म्हणून आता पर्यटन करावं चांगल्या पद्धतीने. खरं तर दोन्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करतात, हा खूप मोठा आनंद आहे. आणि एक गोष्ट मी आणखी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, आमचे KB सर आणि मी आम्ही नाशिक तरी कामासाठी गेलो असू आणि आम्हाला वेळ असेल तर तिथल्या कुठेतरी एक जिम शोधायची आणि त्या दिवसाचा व्यायाम आम्ही दोघं जण करायचो. एवढी आवड अगदी 8वी 9वी 10वी पासून
त्यालाही आवड आणि मलाही आवड. आम्ही कधीही आणि आजपर्यंत तो मला वाटतं रेग्युलर 2 तास आजही योगासनं करतो. आणि आता मला वाटतं कापंडेस्ताईंनी अतिशय चांगली माहिती दिली. तुम्ही योगाला जाता ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आरोग्य ज्याचं चांगलं असेल तो सगळ्या गोष्टी करतो. ज्याचं आरोग्य बरोबर नसेल तर मग हे दुखणं ते दुखणं या सगळ्या गोष्टी होतात. ज्यांना कोणाला पुन्हा आरोग्याचं काही समजून घ्यायचं असेल किंवा ज्याच्यात यायचं असेल तर आर्ट ऑफ लिव्हिंग हा अतिशय उत्तम पर्याय आहे. मी असं या ठिकाणी याच्यावर सांगतो. मित्रांनो, वेळ खूप झाला आहे. मी आपल्याला जास्त वेळ आपला घेणार नाही. पण या ठिकाणी आमच्या देवरे मॅडम हक्काच्या गणेश शिक्षणाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या आपल्या तालुक्याच्या रहिवासी भूमिपुत्र सासरबी बागलांचं आणि माहेरबी बागलांचं आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काम आपल्या मला वाटतं बागलाण तालुक्यात गेल्या 4-5 वर्षापासून त्या करतायत. या ठिकाणी अनेक शिक्षण क्षेत्रातील लोक आहेत. त्याच्यानंतर काही सुज्ञ पालक आहेत, पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांच्या समोर मी असं सांगेन अत्यंत सुंदर पद्धतीने देवरे मॅडमांचं काम आपल्या बागलांमध्ये आहे. अतिशय सुंदर असं नेतृत्व त्या शिक्षण क्षेत्रात करतायत. ज्या ज्या शाळा मी पाहिल्या होत्या त्या शाळा कधीही चालणार नाहीत अशा आणि आज पाहतो 100% त्या शाळा सुरू झाल्या आहेत. चांगली पटसंख्या आहे. सगळ्या गोष्टी बरोबर चालल्या आहेत आणि याला 100% श्रेय मला वाटतं देवरेताईंना जातं. मी खरं तर या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समक्ष मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि माझं लांबलेलं जे 2 शब्द होते पुनश्च एकदा आमच्या या जोडीला आमचे भाऊ KB सर आणि आमचा भाऊजाई त्या दोघांना सुयश चिंतितो आणि याही पुढे परमेश्वर त्यांना 100% सगळी भरभराट तर दिलीच आहे, पुढेही देईल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो तात्या, असं नमूद करू इच्छितो की आमच्या कुटुंबात जे मोठ्यांनी केलंय त्याची जाण आम्हाला लहान्यांना 100% आहे आणि त्याचा विसर कुठल्याही परिस्थितीत मला वाटतं आम्हाला कोणाला पडणार नाही. आणि मित्रांनो, नातं जपलं पाहिजे. ज्याने नातं जपलं त्याने माणुसकी जपली, त्याचा विकास झाला आणि त्याच्या सगळ्याच गोष्टी बरोबर आल्या. आपल्याला 100 वर्ष नाही पण 65 वर्ष सुद्धा जगणं कठीण आहे. मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. मी उपदेश करत नाही, जेवढं कळतं तेवढं सगळं सांगतो, समजतं तेवढं बोलतो. आणि मित्रांनो, त्याच्यामुळे नातेवाईकांना आधार दिला पाहिजे, आकार दिला पाहिजे. आणि तुम्ही एका 0 मिनिटात चुकीच्या वाक्याने नातंगोतं तुटू शकतं, पण तुम्ही जर बोलण्यावर नियंत्रण ठेवलं, आपलं सगळं व्यवस्थित सगळे त्याच्यावर बघण्याचे, पाहण्याचे, बोलण्याचे आणि सगळ्या गोष्टींचे उपचार चांगले असतील तर मला वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे सगळं शक्य करू शकतो. आणि हे बोलत असतानाच आमचे या ठिकाणी दाजी आलेले आहेत बेंद्रेपाड्याचे, मी त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आमचे दोघं भाचेजाबाई, पातोऱ्याचे आमचे करंदे सर असतील, धुळ्याचे आमचे शिंदे सर असतील, आमच्या सगळ्या भाच्या, आमचे खरड्याचे भाचेजाबाई असतील, बहीण असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सगळ्या सगळे सोयऱ्यांचं तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमच्या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थिती दाखवली, याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. खऱ्या अर्थाने KB आयरे सर जरी गणिताचे तज्ज्ञ असतील पण खऱ्या अर्थाने तुम्ही 4ही भावंड आयुष्याचं गणित सोडवण्यामध्ये तज्ज्ञ आहात हे ज्या ठिकाणी दिसून येतं. यानंतर आदरणीय कृष्णाजी रौंदर, उत्तर महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अगदी मोजक्या शब्दात मांडावं. रामकृष्ण हरी मंडळी, मी अगदी मोजक्या 2 शब्दात बोलतो. तुमच्या भावना आम्ही जाणू शकतो, कारण वक्त्याला एकदा माईक मिळाला की त्याला अलर्जी असते, की त्याला किती बोलावं त्याला लगेच सुचत असतं. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. मुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, या युक्तीप्रमाणे ह्या मॅडमने जे आपल्या समोर बसलेले आहेत आणि 35 वर्ष ज्यांनी आपली सेवा केलेली आहे असे
मीनाबाई हरिभाऊ कापडनीस, मी कुळी कन्यापुत्र का घेतलं? कारण मीनाबाई ह्या वडिलांचाही उद्धार केला आणि त्या कुळातून निघाले, दुसऱ्या कुळात गेलं, त्याही कुळाचा उद्धार केला. दोघं आणि लगेच खाली सौ मीनाताई काकाजी आईरे आलं. अगदी आईसारखी त्यांनी आमच्या गावात 18 वर्ष सेवा केली. आणि या आईने आता बोलता बोलता बोलून गेले आपले आईरे किकवारीचे इन्स्पेक्टर साहेब की सेवा करते, सेवा आणि सेवा निवृत्ती. बरोबर आहे तुमचं म्हणणं, सेवा वेगळी असते आणि नोकरीतून बाहेर निघले व्यक्ती वेगळी असते. पण या कृष्ण तात्याला समजा श्लोक येतात, अध्याय येतात, अनेक परमाचे हे येतात आणि मी पेट्रोल पंपावर गेलो आणि मी सांगितलं की मी तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखवतो, मला पेट्रोल टाकून देतील? नाही टाकून देणार. ती गरज आहे ती केली, पण सेवा करणं आणि नोकरी निवृत्त होणं अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण तरी सेवा करत असताना मेवा मिळालाच पाहिजे, तो घेतलाही पाहिजे. पण त्या पद्धतीने मेवाकडे न पाहता 18 वर्ष आईसारखे मुलांना शिकवलं आणि बापासारखे आमचे केबी सर त्याच तळवाड्या इथं राहिले आणि बापासारखे त्यांनी मुलांना शिक्षणही दिलं आणि संस्कारही दिले. शिकवतही कोणी, एक पिढी बर्बाद झाली. एखादा इंजिनियर आहे, त्याने एक पूल बांधला आणि पूल बांधण्यामध्ये जर भ्रष्टाचार केला तर तो पूल पडेल, पण तो पूल पुढा एखादा इंजिनियरला तो बांधून जाईल. पण एक पिढी जर बर्बाद झाली शिक्षकाच्या याच्याने, तर आमच्या मीनाताईने आणि केबी सरांनी नुसतं शिकवलंच नाही मुलांना. माझ्या कुटुंबातील माझे मुलंही होते आणि आता नातूही त्यांच्यात शिकले. कारण आज माझा नातू एकच 14वीला आहे, त्यांचेच संस्कार आहे, त्यांचे जे केले. मला फोन येत होता, मी अजून एक थोडीशी मागे जातो आणि मागे थोडा वळून एक थोडंसं सांगतो की आमच्या भागात दुर्गम भाग, अगदी दुर्गम भाग, या दुर्गम भागात डॉक्टर नाही, मरून जायचे पण डॉक्टर नाही. त्या काळात माझे वडील बोलत होते की आपल्या ह्या भागात एक डॉक्टर होऊन गेले आणि ते डॉक्टर म्हणजे कुठली डिग्री न घेता डॉक्टर पदवी घेणं इतकं सोपं नाही. आमच्या दुर्गम भागात त्यांनी डॉक्टरकी केले, ते म्हणजे भिकन डॉक्टर. अरे शिकून कोणीही पदवी घेईल, पण न शिकता पदवी घेणं आणि गोरगरिबांना रात्री बारात्री गाड्या झोपून मी गेलेलो आहे माझ्या वडिलांबरोबर. आणि तेव्हा त्यांनी ते डॉक्टरकी केली काही शिक्षण नसताना. एक किस्सा सांगतो, म्हणजे लांबवत नाही मी. फक्त ती डॉक्टरकी करत असताना एक बाई डिलिव्हरी होत असताना अगदी खूप घायास आले आणि त्या डिलिव्हरी होत असताना त्या मुलाचा पाय बाहेर निघाला. कोणाला काही शेवटी मरावंच लागणार यात शंका नाही. पण भिकन डॉक्टरांना बोलवा आणि भिकन डॉक्टरांना गाडी पडत पाण्यात गाडी झोपून गेले आणि पडत पाण्यात आले. आणि त्या बाईच्या त्यावेळेस ही बुद्धी कुठे होती? त्यावेळेस ही बुद्धी कुठे होती? त्यांचे हे मुलं आहेत, फॉरेनला जाणार नाही त्यांचे नातू, देशात नाव कमावणार नाही त्यांचे नातू. का कमावणार नाही? कारण त्यांची जितकी बुद्धिमत्ता होती. आणि त्यावेळेस काय केलं सांगू का तुम्हाला? गावठी उपचार हो, पण डॉक्टर की म्हणून सिगरेट का बिडी पेटवली आणि त्या बाळाच्या पायाला चटका दिला आणि कचकानं मागे पाय ओढला आणि बाई सुखरूप डिलिव्हरी झाली. ज्या मागच्या याच्या परिस्थिती आहे. आता केबी सरांनी कसं शिक्षण केलं, काय केलं, केदाबाबू बोलत होते वडील भावांची. वडील भाऊ सांगत होते मला, तात्या माझे भाऊ आहेत ना, आणि केबी सरांनी मला सांगितलं होतं, तात्या आम्ही घरी गेलो ना अजून आमच्या वडील भावांचा आदर बाळगतो, वडील भावांचा शब्द खाली पडू देत नाही. आत्ताच त्यांचे चिरंजीव बोलून गेले, सर बोलून गेले, आत्ताच चिरंजीव बोलून गेले. आणि चिरंजीवाच्या तोंडून ह्या कलियुगात ह्या परिस्थितीत जर आईचं वर्णन होत असेल, बापाचं वर्णन होत असेल, याच्यापेक्षा आणखी कोणत्या संस्कार पाहिजे आपल्याला? संस्कार दिले आणि आईच्या तोंडातून अगदी चेहरा बघा. जो शिक्षण चांगल्यापैकी शिकवतो, जो शिक्षण त्याची जबाबदारी पार पाडतो, त्याच्या चेहऱ्यावरचं तेच बघा कसं असतं. तशा आमच्या मीनाताईचा चेहरा अगदी प्रफुल्लित असायचा, हसत असायचा. धावपळ करायची, एसटी सापडायची, तात्या चालू आम्ही धावपळ आहे आणि नमस्कार घेऊन जायच्या. अशा ह्या ज्यांच्या गंज बोलण्यासारखं आहे या कुटुंबाबद्दल. आता सांगितलं मी, मला टाइम थोडा दिलेला आहे, पण मी एकच सांगतो, आतापर्यंत तुम्ही 25 वर्षापर्यंत ज्ञान कमवलं, 25 वर्ष का 68 वर्षापर्यंत तुम्ही धन कमवलं. आता धन कमवलं, ज्ञान कमवलं. आता एकच सांगतो, 25 वर्षापासून धन कमवावं,
25 वर्षापासून ज्ञान कमवावं, 25 वर्षानंतर पुढे 58 वर्षापर्यंत धन कमवावं आणि राहिलेलं आयुष्य स्वहिताकारणे संगती साधूची करा. आता केबी सर सांगायचे रिटायर झालो की त्या तुमच्या बरोबर यात्रेला नक्कीच या. आता स्वतःसाठी काहीतरी कमवा. मी माझे आणि त्यांना एक भरभरून एक आशीर्वाद देतो की पुढील आयुष्य त्यांचं भरभराटी जावं, सुख समृद्धीचं जावं. आणि तर जाणारच आहे त्यात शंका नाही, पण समाजसेवा त्यांच्याकडनं घडो आणि त्यांच्याकडनं तीर्थयात्रा घडो आणि साधूची संगत हो. मी माझे 2 शब्द इथं थांबतो. रामकृष्ण हरी. जय हरी मंडळी. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये आपण जीवनाचं सार या ठिकाणी मांडलं. या ठिकाणी कार्यक्रमामध्ये थोडंसं निमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य BS सूर्यवंशी सर, पवार सर, माध्यमिक चे अध्यक्ष मान्य देसले सर, सत्कार मूर्ती मीनाताई कापडणे, त्यांचे पती आयरे सर, माझे सहकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख कापडणीस मॅडम यांचे नातेवाईक, सर्व गुरुजन वर्ग, आजचा हा जो समारंभ आहे कापडणीस मॅडमचा, कापडणीस मॅडमला मी जेव्हा नोकरीला लागली 1992 साली, खरं तर मला स्वतःला आता माझे गुरुवर्य इथे आहेत आणि ते मॅथ्सचे टीचर आहेत माझे सूर्यवंशी सर, त्याच्यामुळे मला 10वी पर्यंत माझं असं ठरलेलं होतं की मला मॅथ्समध्ये BSc करायचं, MSc करायचं आणि मॅथ्सचं प्रोफेसर व्हायचं असं मी स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं. परंतु त्यावेळेस काय DED क्रेज निघाली आणि कोणीतरी शेजारच्या गुरुजींनी सांगितलं की हिला DEDलाच पाठवा आणि ते DEDला गेली. DED झालं आणि DED झाल्यानंतर लगेच नोकरी लागली मला. आणि त्या भिलदर या गावामध्ये नोकरी लागली. ते गाव एकदम छोटंसं, तोपर्यंत मी खेडं म्हणजे काय ते बघितलेलं नव्हतं. सटाण्यापर्यंतच माझी पोहोच होती आणि त्या भिलदरला जाणं, ती नोकरी करणं अतिशय कठीण होतं माझ्यासाठी आणि माझं मन बिलकुल रमत नव्हतं. आणि त्याच वेळेस तळवाडे केंद्रात, तळवाडे गावात मीना कापडणीस मॅडम सर्व्हिस करत होते. त्यांचा सर्व तो स्टाफ होता आणि ज्या वेळेस आमचं ते संमेलन व्हायचं किंवा अनेक गोष्टींसाठी त्या केंद्र शाळेत जावं लागायचं, तेव्हा मी त्यांचं निरीक्षण करायची. मला त्यांच्या त्यावेळेची ती मूर्ती 1992 सालची ती मूर्ती अजूनही आठवते. तो डोक्यावर पदर आणि त्यांचं ते वर्गात शिकवणं, ती वर्गात त्यांची 30-35 जी मुलं आहेत, मी त्यांचं निरीक्षण करायची की हे एवढं तन्मयतेने कसं काय शिकवू शकतात, कारण माझं मनच लागत नव्हतं. आणि 1 वर्ष मी असं रडत खडत काढलं आणि त्याच्यानंतर मग अशा शिक्षकांकडनंच मी प्रेरणा घेऊन शेवटी आता आपल्याला हे काम करायचंच आहे आणि ते मनापासूनच केलं पाहिजे हे मनाशी ठरवून ते काम केलेलं आहे. आणि मग माझा या आयरे कुटुंबाशी तेव्हाचा जुळलेला स्नेहबंध जो आहे, कारण मी त्यांचे मिस्टर पण त्यांच्याबरोबर होते, तिथे तळवाडे हायस्कूलला टीचर होते आणि त्यांच्याशी जुळलेला तो स्नेहबंध पुढे माझी इथे बागलांमध्ये बदली झाल्यानंतर अंबादास आयरे सरांशी, एक पदवीधर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाय मुख्याध्यापक, त्याच्यानंतर त्यांचा पुतण्या नंदकिशोर आयरे, या सर्व कुटुंबाशी किंवा त्यांच्या सुना, त्यांच्या मुली, या सर्वांशी माझा स्नेहबंध असा जुळत गेला. आणि कापडणीस मॅडम यांचं काम मी अगदी सुरुवातीपासून जवळून पाहिलेलं आहे. अतिशय तन्मयतेने मनापासून काम केलं, त्यांचे विद्यार्थी घडत गेले. आणि ज्यावेळेस मग अशा आपण समारंभात येतो त्यावेळेस अशा व्यक्तींकडनं प्रेरणा घेऊन आपण जायचं असतं की आपल्याला असे विद्यार्थी घडवायचे, समाज घडवायचा आहे. आपल्याला पगार घेऊन का होईना पण समाजसेवा करायची, वेगळी समाजसेवा करायची गरज नाही. आपल्या पुढे आलेली 40 बालकं जर आपण व्यवस्थित शिकवली दरवर्षी, तर आपली स्वतःची घरची 2 मुलं ही अतिशय उत्कृष्ट घडतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मॅडमचं आहे. त्यांची मुलं, सुना, मुलगी, जावई अतिशय उच्च पदावर किंवा चांगल्या पद्धतीने समाजात वावरत आहेत. त्यांची जी फॅमिली बघितली, संपूर्ण त्या किकवारी गावचं आयरे कुटुंबीय बघितलं तर अतिशय उच्च विभूषित आहे. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं. तुम्ही अंबादास आयरे सरांना पुन्हा विचारायची, तुमचे वडील खरंच डॉक्टर होते का? त्या काळात ते डॉक्टर होते. म्हणजे तुम्ही किती नशीबवान आहात की अशा पिढीमध्ये तुम्ही जन्म घेतलेला आहे, अशा कुटुंबात तुम्ही जन्म घेतलेला आहे. आणि अशा कापडणीस मॅडम यांचा सेवापूर्ती समारंभानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याच्या अतिशय चांगल्या शुभेच्छा देते. त्यांचं पुढील आयुष्य त्यांच्या कुटुंबाचं सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावं. त्यांच्या कुटुंबामध्ये असा स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा अशा मी भावना व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संबोधते. थँक्यू.
त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. आजच्या खास करून सेवाकृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गेवरे मॅडम, ज्यांचा सत्कार खऱ्या अर्थानं करायचा आहे, त्या मीनाताई, आयरे सर आणि त्यांचे कुटुंबीय, सर्व आलेले प्रतिष्ठित पाहुणे आणि बंधू आणि भगिनी. वेळ खूप झालेली आहे. कार्यक्रम जवळजवळ पूर्णपणे खऱ्या अर्थानं 60% संपलेला आहे. 30% अजून राहिलेला आहे. परंतु थोडासा उत्साह तुम्हाला देणं अतिशय गरजेचं आहे. कारण खूप तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने धास्तावले पण आहात आणि एक मरगळ आल्यासारखं असं वाटतंय, पण तसं काही नाही. एका चांगल्या कुटुंबासाठी आपण वेळ देणं अतिशय आवश्यक आहे आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण एकत्र जमतो. 60 वर्षामध्ये 58 वर्षामध्ये त्यांनी नोकरी करत असताना अनेकांशी त्यांचा संबंध आला नसेल. नोकरीच्या धावपळीमध्ये त्यांना पूर्णपणे कोणाला भेटता आलं नसेल. अनेकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना जाता आलं नसेल. परंतु आज त्यांना पूर्णपणे खऱ्या अर्थाने आपल्या सेवेतून निवृत्त होताना आपल्या आप्तेष्टांना बोलवावं, आपल्या प्रेमाच्या माणसांना बोलवावं, त्यांच्याची हिजदूत करावं आणि पूर्णपणे खऱ्या अर्थानं आपली ओळख, आपल्या समाजामध्ये जी काही खऱ्या अर्थानं आपण सेवा केली त्याची ओळख करून द्यावी, त्याकरता खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. खरं जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र. आयरे साहेबांनी सांगितलं की सेवा हा शब्द त्या ठिकाणी लागू होत नाही, परंतु सेवा हा खऱ्या अर्थाने लागू होत नाही. मी सुद्धा त्याच्या विरोधात नाही. परंतु खरं जर पाहिलं, नोकरी करून सुद्धा वेगळ्या पद्धतीने समाजाची वेगळ्या पद्धतीने आहेत त्या ठिकाणी, आहेत त्या पवित्र ठिकाणी आपण जर चांगल्या पद्धतीने काम केलं, खऱ्या अर्थाने ती सुद्धा सेवा ठरते. एक यांचं खरं पाहिलं तर यांची संपत्ती कोणती? शिक्षकांची खरी संपत्ती जर पाहिली ती त्यांची मुलं शिकलेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्यात, ही संपत्ती तर आहेच. परंतु दुसरी संपत्ती महत्वाची खऱ्या अर्थाने जी असते, जी बाकी नोकरदारांकडे नसते, जे फक्त पैसे कमवण्यामागे लागतात. परंतु यांची संपत्ती जी असते, एक लहान मुलगा घडवताना आयुष्यभरामध्ये जो काही मोठा अधिकारी बनेल, जो काही कोणी व्यापार करेल, जो काही कोणी आदर्श शिक्षक त्या ठिकाणी आपला आदर्श माणूस घडवला जाईल, ही त्यांची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. आणि या संपत्तीमध्ये अनेक असे काही शिक्षक आहेत. आज सुद्धा मी तर मला जास्त शिक्षण करता आलं नाही, परंतु जेव्हा पाहिलं माझे शिक्षक हे पूर्ण पवित्र भांबरे सर म्हणून, किती लोकांमध्ये प्रतिष्ठित लोकांमध्ये मी असलो तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचा पाया पडल्याशिवाय मी राहत नाही. कारण कोणाचे तरी शिक्षकाचे उपकार आपल्यावर वेगळ्या पद्धतीने त्यांचा आदरभाव आपण व्यक्त करणं अतिशय आवश्यक असतं आणि खऱ्या अर्थाने ती संपत्ती त्यांच्याजवळ. हे कुटुंब एक पाहिलं तर मला वाटतं आमच्या आदिवासी भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं गाव, आमच्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीचं त्याचं नावारूपाला आलेलं, परंतु त्या ठिकाणी हे कमळासारखं हे कुटुंब पूर्णपणे सर्व माणसं जी एक कमळासारखी निपजलीत, खऱ्या अर्थाने उमललीत आणि त्यांचं हे खऱ्या अर्थाने श्रेय त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेगळं असं कुटुंब, त्यांना एक जास्त बोलण्याची वेळ नाही म्हणून मी पुढचं नंतर तुम्हाला अर्धा तास नाही 1 तास वेगळ्या पद्धतीने सेवा या विषयावर चांगल्या पद्धतीने बोलला असतो. परंतु या कुटुंबाचे ऋणानुबंध खऱ्या अर्थानं समाजाशी सर, आयरे सर, तुमचे आता मला वाटतं साठी खऱ्या अर्थाने ती तुमची जरी निवृत्त झाला असेल तर साठी संपलेली नाही. एक नोकरी म्हणजे हा रेतचा घोडा असतो. तो म्हातारा झाला की त्याला पूर्णपणे त्याला सोडून मोकळं करून दिलं जातं, त्याच्यापासून काही अपेक्षा नसते. परंतु तसं नाही. एक थोडंसं एक शेतकऱ्याचा घोडा त्या एका विहिरीमध्ये पडला आणि पडल्यानंतर त्याला म्हटलं की आता काढणं तर खूप अवघड आहे आणि मग काय करावं 10-5 लोक जमवलीत आणि म्हटलं कोणी सांगायला लागलं की नाही, याला आता कधी काढण्यात अवघड अडचण नाही, हा बिनकामाचा झालेला आहे, याला आता वरून बाटी लुटल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. शेवटी घोडा बिचारा खाली वरती आपल्याला कसे काढतील या पद्धतीने विचार करतोय आणि शेवटी समाजातील माणसं, बाकीचे माणसं म्हणतात की त्याला बुजून टाकलं पाहिजे. शेवटी माती टाकायला सुरुवात करतात. परंतु घोडा बिलंदर होता, वरून माती पडत होती, तो फक्त अंग हलवत होता, करत करत खड्डा भरत आला आणि शेवटी घोडा वरती निघाला आणि अतिशय सुंदरपणे त्याने उडी मारून एक बाहेरचा काठ त्याने समाजामधल्या जीवनामधला काठ त्याने पाहिला. जर आपल्याला अंग हलवायचं आहे, आपल्याला समाजामध्ये अंग हलवायचं आहे, पूर्णपणे आता मागे फिरायचं नाही. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वातंत्र्य मिळतंय. आतापर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य नव्हतं, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने तुम्ही जखडून राहिलात, एक वेगळं शिक्षक पेशात पाहिलात. कोणीही म्हणतं की आमच्यावर काही लादलं जातं, अशा पद्धतीचं आता जीवन तुमचं नाही. मुलांकरता तुमच्याकरता वेगळ्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगावं. तात्यांनी योगा करायला किंवा वेगळ्या पद्धतीने सांगितलं
खऱ्या अर्थाने जीवन जर चांगलं जगायचं असेल तर त्या ठिकाणी योगा करणं अतिशय आवश्यक आहे. त्या पद्धतीने करावं. समाजासाठी पूर्णपणे मुलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने एक वेगळे संस्कार द्यावेत. एक छोटासा चुटकुला सांगतो, यांच्याकरताच आहे तो, कारण माझी मामी भूत आहे. आणि त्या पद्धतीने सांगत असताना सर एक रेल्वेमध्ये एक म्हातारा माणूस जात होता, म्हणजे सेवानिवृत्त जात होता. त्या ठिकाणी त्या टवाळखोर पोरं पूर्णपणे त्या म्हाताऱ्याची चेष्टा करत होते आणि टवाळखोर करते पूर्णपणे त्या म्हाताऱ्याला बेरीज त्यांनी आणलं. आणि शेवटी काय करावं, त्यांनी पूर्णपणे पाहिलं पत्ते खेळ त्या ठिकाणी होते आणि शेवटी त्यांनी एक झाकडी एक पूर्णपणे त्या रेल्वेची ओढली, म्हणजे टवाळखोरीच त्यांनी केली. आणि त्या ठिकाणी पोलीस जेव्हा आले आणि जेव्हा त्यांनी पूर्णपणे विचारायला सुरुवात केली की त्यांनी काय करावं, आता पोलीस तर आलेत, त्यांच्या अगोदरच त्यांनी ठरवलं होतं की आपण 500-500 रुपये जमा करून ठेवू, साहेब जर आले तर त्यांना आपल्याला दिल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या पद्धतीने त्यांनी 2,000-2,500-3,000 रुपये जमा केले आणि सांगितलं पूर्णपणे जेव्हा पोलीस आले आणि ते विचारायला लागलं की साखळी कोणी ओढली, त्यांनी सर्वांनी 5 पोरांनी ठरवलं की पूर्णपणे आपल्या म्हाताऱ्याचं नाव जर घेतलं तर आपल्यावर येणार नाही, म्हाताराच पूर्णपणे त्या ठिकाणी त्याला अटक करतील आणि त्याला घेऊन जातील, आपलं ते ऐकतील असं म्हणून त्यांनी जेव्हा सांगितलं आणि सांगितल्यानंतर परिस्थिती अशी घडली, म्हातारा हुशार होता, बिलंदर होता. म्हाताऱ्याने सरळ सांगितलं साहेब साखळी, त्या मुलांनी सांगितलं की म्हाताऱ्याने साखळी ओढली. म्हातारा बिलंदर होता, साहेब मीच खऱ्या अर्थाने साखळ ओढली. म्हाताऱ्याने ती साखळी अंगावर घेतली, पूर्णपणे गुन्हा अंगावर घेतला. परंतु पुढचं जे चित्र घडलं, साहेब मी खऱ्या अर्थाने साखळ खऱ्या अर्थाने ओढली, परंतु परिस्थिती अशी आहे की यांनी मला लुटायचा प्रयत्न केला. माझ्याजवळ 3,000 रुपये होते, या मुलाच्या खिशामध्ये माझे 3,000 रुपये आहेत, 5 नोट आहेत, त्या 6 नोट आहेत, तुम्ही त्याच्याजवळ बघा, त्याच्या खिशामध्ये सापडतील. आणि त्याच पद्धतीने त्यांनी पूर्ण सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्या पूर्ण पोलिसांनी त्याला खऱ्या अर्थानं म्हाताऱ्याला अटक न करता त्या मुलांना अटक केली आणि त्याची 3,000 त्या मुलांची 3,000 त्या मुलांना या म्हाताऱ्याला दिले. म्हणजे म्हाताऱ्याच्या वयामध्ये खरं पाहिलं तर आपण म्हाताऱ्याने वेड्यात काढतो, परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यांचा पूर्णपणे वयातील अनुभवाचा वापर आपलं जर केला तर मला वाटतं कुटुंबाला नक्कीच त्यांचा पूर्णपणे चांगला फायदा होईल. या अशा कुटुंबाला, अतिशय सात्विक अशा कुटुंबाला माझ्या पूर्णपणे मनपूर्वक शुभेच्छा. त्यांचं भविष्याचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची सर्वांची रजा करून इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक शब्दात आपण या कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खऱ्या अर्थाने मी अजिबात वेळ घेणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे, दिवस पुरणार नाही, पण थोडक्यात 1-2 मिनिटात मी माझे भाषण संपवणार आहे. खरोखर मी भाग्यशाली आहे. मला माझा असा एक स्वाभिमान वाटतो की मला अशी पत्नी मिळाली. ज्यावेळेस आमचे मोठा भाऊ आमच्या बाईंना बघण्यासाठी गेले, मोठा भाऊ आणि आमचे लहान भाऊ, आमची पद्धत होती ती की त्यावेळेस त्यांनी सांगितलं घरी येऊन की मुलगी छान आहे, सावळी आहे, पण मात्र हुशार असेल असं मात्र आम्हाला नक्की वाटतं. म्हणजे म्हटलं चालेल, परंतु आम्ही असं होतं, आम्ही सर्वानुमते सर्व निर्णय घेत होतो. असं एकट्याचा निर्णय मला आवडली नाही आणि तिघांना आवडली तर माझं काही चालणार नाही, मला ते करावंच लागेल. असा आमचा घरचा एक रिवाज होता. डिसिप्लिन, आमचं कुटुंब म्हणजे अतिशय डिसिप्लिन. कारण माझ्यावर संस्कार जरा थोडेसे सरांचे सुद्धा होते, PS सोनवणे सरांचे, तेही गणित शिकवायचे आणि मीही त्यांच्यामुळे गणित शिकवणारा एक शिक्षक तयार झालो. अतिशय आमच्या घरामध्ये शिस्त हा प्रकार खूपच होता आणि त्या शिस्तीमध्ये अशा सुशिक्षित घराण्यातली एक लेक आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये येऊन 1 वर्षभर तिने आमच्या घरात राहून 40-40 माणसांचा स्वयंपाक केला. माझ्या भावजाई खूप चांगल्या माझ्या भावजाया. त्या भावजाया सर्व तिला मदत करत जायचं. मीना तू हे करू नको, मीना तू ते करू नको, आम्ही आहोत, तू कशाला भाकरी करते, तू कशाला भाजी करते, म्हणजे असे सर्व तिलाही ते नेहमीच सहकार्य करत राहील. असंच आमच्या मोठ्या आईने एकदा तिला गवत आणायला सांगितलं की बाई गवत घेऊन ये आणि ह्या गाईला टाकायचं. ती गवत घ्यायला गेली, तिने ते गवत सोडून दिलं आणि सर्व पुडीचे झाडं उपटून आणले. तिला त्या झाडांविषयी काहीच माहीत नव्हतं. अशा पद्धतीने तिने 1 वर्षभर आमच्या सर्व घराचे संस्कार तिने आनंदाने स्वीकारले. एक सुशिक्षित बाई
आणि बरोबर माझे पुतणे सुद्धा शिकायला घेऊन गेली, नोकरीला लागली. शिरसाण्याची पहिली ऑर्डर होती आणि सर्व आमचे पुतणे सुद्धा ती शिकायला बरोबर घेऊन गेली. आमची आई तिच्या बरोबर होती, मी तळवड्याला होतो तेव्हा. अशा पद्धतीने खरोखर माझ्या पत्नीविषयी माझी ती एक एक टॅबलेट आहे, एनर्जिक टॅबलेट, मल्टीव्हिटॅमिन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असं हे मल्टीव्हिटॅमिन मला कधीही नाराज मला होऊ दिलं नाही. माझ्या चेहऱ्यावर थोडंही दुःख असेल तर तिने मला लगेच सांगितलं असेल, तुम्ही कुठतरी नाराज आहात, काहीतरी तुमच्या मनामध्ये कुठली तरी खंत आहे. खरं सांगतो मित्रांनो, तिने मला वाईट असं काही शिकवलं नाही. माझ्या भावांविषयी, माझ्या आईविषयी, माझ्या बहिणींविषयी, माझ्या भाषींविषयी मला चकार शब्द सुद्धा वाईट सांगितला नाही. कुठल्याही प्रकारचा चकार मला कुठलाही. आता मी बघतोय तिच्या सर्व नातेवाईकांमध्ये माहेरी सुद्धा तिची वाहवा होते की खरंच आमची नणंदबाई, माझ्या बहिणी सांगतात सर्व की खरंच आमची नणंदबाई, अशी नणंदबाई आम्हाला खरोखरच त्यांनाही खूप आवडते. म्हणजे अशा पद्धतीने ती प्रेम. नंतर दुसरी गोष्ट, तिची जमीन सुपीक होती. आई आणि वडील दोघं वारकरी संप्रदायाचे होते. आई आणि वडील म्हणण्यापेक्षा त्यांचं जी फॅमिली होती ती अतिशय बुद्धिमान, ज्ञानामध्ये अतिशय हुशार. आणि अशा ह्या हुशार फॅमिलीमध्ये वारकरी संप्रदाय, त्यांना धार्मिकतेचं खूप वेडं होतं. आणि अशा आमच्या मीनाताईने जंगलीदास महाराजांचे गुरु केले. आणि गुरु केल्यानंतर आजसुद्धा ते जंगलीदास महाराज त्यांचे गुरु आहेत. मला वाटतं वर्षातून ती 2 वेळा अन्नदान करते. कोकमठाणला वर्षातून 2 दिवस अन्नदान सुद्धा करते. तिला देणं खूप आवडतं, घेणं आवडत नाही. देणं खूप आवडतं, घेणं आवडत नाही. अशा पद्धतीने तिचं कितीही बोललं तरी कमी आहे मित्रांनो. खरोखर माझ्या बाईची ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून पिंपळे खुर्द म्हणून तिथं बदली झाली, मला असा आनंद झाला. मला असं वाटलं की मी माझ्या गावातच जाऊन आलो. मी माझ्या गावात माझी बदली झाली आणि मला खूप आनंद झाला. तिलाही आनंद झाला. कारण आम्हाला सर्वात जास्त प्रिय जे लोक होते, दीनदुबळे कोकणी समाज होता, सर्व मला खूप आवडायचे. आमच्यावर त्यांनी खूप प्रेम केलं. आणि अशाच कोकणी समाजामध्ये माझी बाई मुख्याध्यापक म्हणून रुजू झाली, तो मला सर्वस्वी आनंद झाला. खरोखर बापू त्या गावाची शालेय व्यवस्थापन समिती पाहिली. मी त्यांना बोललो नाही, डोक्यात बोललो नाही. शिक्षक सांगायचे हे असे खराब आहेत, हे असे आहेत, हे तसे आहेत, हे असे त्रास देतात. त्यांना मी एकच शब्द सांगायचो, ज्या गावाची व्यवस्थापन समिती ॲक्टिव्ह असेल ती शाळा ॲक्टिव्ह असते. ते लोक काम करतात. आणि त्या लोकांचं एवढं लक्ष. एकदा तुम्हाला खरोखर सर्वांना विनंती आहे की पिंपळे खुर्द प्राथमिक शाळा बघण्यासारखी आहे. अतिशय सुंदर परिसर, अतिशय सुंदर शाळा, 8वी पर्यंतचे वर्ग. तुम्हाला मी सांगतो असं वातावरण निर्मित आहे त्या ठिकाणी. परंतु गणित आणि इंग्रजी सारखे शासनाचे दोष आहेत. ते इंग्रजी आणि गणित सारखे विषय शिकवायला तिथं लोक नसल्यामुळे मुलं नाराज होऊन जातात, छोटे छोटे तोंड करतात. ज्या ज्या वेळेस मी मॅडम बरोबर गेलो असेल त्या वेळेस वर्गात जाऊन त्या सर्व मुलांना मी शिकवलं असेल. 3-3 तास मी शिकवलं त्या पोरांना सुद्धा. ते पोरं म्हणायचं, सर तुम्हीच या, तुम्हीच मला शिकवा. असे सर्व प्रेम. खरोखर त्या गावाचं आम्ही शेवट त्या गावाला आम्ही कधी विसरणार नाही. खरोखर त्या लोकांचं जे प्रेम असतं, निर्मळ प्रेम असतं. आणि त्यांच्यापासून एकच आहे की आपण काम केलं की सर्व आपल्याशी चांगले वागतात, सर्व चांगले राहतात, असं आपल्याला प्रेम येतं. पण एक, मी मॅडमच्या प्रत्येक वर्गात, मॅडमचा शिक्षणाधिकारी मीच होतो. मला तिथं 5 मिनिटं लेट जाणं मला आवडत नव्हतं. मीच डिसिप्लिन होतो, मला आवडत नव्हतं. मला बेशिस्त प्रकार नावाचा प्रकार मला आवडत नव्हता. मी कुठल्याही शिक्षकाला खुर्चीवर बसू देत नव्हतो, स्टूलवर बसू देत नव्हतो. स्टँडिंग उभं राहायचं, स्टँडिंग शिकवायचं, हा माझा ध्येय होता. मला सरांचीच ती गुरुदक्षिणा होती, सरांचंही तेच काम होतं. आणि म्हणून मॅडमला 5 मिनिटं मी लेट जाऊ देत नव्हतो. मी स्वतः पोचून यायचो, पण लेट शाळेत जायचं नाही. म्हणजे तिला शिक्षणाधिकाऱ्याचा दरारा नव्हता, एवढा माझा धाक होता, तिला आजही धाक होता. आणि अशा पद्धतीने आमच्या मीनाताई, खरोखर माझं भाग्य त्या मला मिळाल्या. त्यांना रिटायरमेंट म्हणजे ते रिटायर झालेलं नाही. त्यांनी बरोबर 2 मार्ग, एक मार्ग तर अगोदर होताच धार्मिकतेचा. मेडिटेशन करतात ते. मेडिटेशन एवढं केलं होतं, 1 महिन्याचे उपवास केले होते. 1 महिन्याच्या उपवासामध्ये
मेडिटेशनमध्ये माझ्या मॅडमला समाधी लागली होती. देवानंद महाराजांनी तिला समाधीमधून बाहेर काढली. कोकमठाणला ही गोष्ट ती सांगणार नाही, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि खरोखर सांगतो, आणि त्यावेळेस देवानंद महाराजांनी सांगितलं की मॅडम तुम्ही हा मार्ग तुम्ही आता सोडा, हे उपास सोडा आणि याच्यापासून अलिप्त व्हा. तुम्ही संसारी आहात, तुम्हाला अजून खूप संसार करायचा आहे. आणि अशा पद्धतीने इतकं धार्मिकतेचं वेडं होतं. आणि खरोखर मित्रांनो, परमेश्वर हा आहे, परमेश्वर हा आहे तो बघितला पाहिजे. आणि आज ती धार्मिकता आहेतच, पण तिच्या मैत्रिणी सुद्धा 100 बडकर 1 आहे. तुम्ही आता एक भाषण ऐकलं मॅडमचं, 100 बडकर 1 आहे. मॉर्निंग कट्टा वेगळा आहे, योगा क्लास वेगळा आहे. सकाळी सर्व अगदी लेडीज सर्व रिटायर आहेत, कोणी तरुण आहेत. असा छान असा सुंदर संगम आम्हाला आमच्या पाठक मैदानावर आम्हाला सकाळी सकाळी पाहायला मिळतो. मला खूप आनंद वाटतो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आमच्या मीनाताई सुद्धा त्या क्लासला जातात, आजही ॲक्टिव्ह आहेत, इथून पुढेही त्या ॲक्टिव्ह राहतील. त्यांनी तर त्या योगाचा कॅप्टन बनावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या दिवशी एकच सांगेल की प्रत्येक माणसाने व्यायाम केला पाहिजे, प्रत्येक माणसाने प्राणायाम केला पाहिजे. व्यायाम आणि प्राणायाम जर केला तर ती व्यक्ती सतत तरुण राहते, तडफदार राहते. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची मरगळ येत नाही, सर्व आजार आपल्यापासून लांब पडतात. मित्रांनो, सांगण्यासारखं खूप आहे. आमच्या मीनाताईला माझ्याकडूनच नाही पण आमच्या सर्व कुटुंबाकडून तिला माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी शतायुष्य लाभो ही मी परमेश्वराकडे विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपल्या पत्नीबद्दल मोजक्या शब्दात विस्तृतपणे अगदी खरं प्रेम आपण या ठिकाणी व्यक्त केलं. नक्कीच आपलं आदर्श घेण्यासारखा आहे. यानंतर आजच्या सत्कारमूर्ती त्यांच्याबद्दल 2 शब्द. हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्यातील आदर्श शिक्षिकेचा, हा सन्मान होतो तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. श्रीमती मीना हरिभाऊ कापडनीस तथा सौ मीना काकाजी आयरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आपल्यासमोर मांडावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ देवरे मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी पदाधिकारी आणि आमच्या आयरे कुटुंब आणि कापडनीस कुटुंबाचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि माझ्या मैत्रिणींनो, माझे सहकारी बंधू आणि भगिनी आणि माझ्या दोन्ही कट्ट्याच्या मैत्रिणी इथं उपस्थित राहिल्या, मला फार आनंद झाला. मी तुमचे प्रथमतः सगळ्यांचे स्वागत करते. मला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये 35 वर्ष 4 महिने सेवा करण्याची संधी मिळाली. ही एक परमेश्वराने शिक्षिका या नात्याने मला मिळवून दिलेलं आहे. माझ्या या सेवेच्या कालावधीत मला अनेक बालकांचे निस्वार्थ प्रेम मिळाले, अनेक सहकारी लाभले, त्यांचा मैत्रीपूर्ण सहवास व सहकार्य देखील लाभले. यामुळे माझी सेवा अतिशय आनंदाने पार पडली. मी शिक्षिका व्हावे ही माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती. मी 12वी सायन्स पास झाल्यानंतर माझ्या बरोबरच्या माझ्या ज्या चुलत बहिणी होत्या त्या DEDला गेल्या. मला मात्र DED आवडत नव्हतं, कारण आमच्या कुटुंबात माहेरच्याही कुटुंबात बरेच जण शैक्षणिक डिपार्टमेंटमध्ये असल्याने मला असं वाटायचं की सगळेच जण आपण शैक्षणिक डिपार्टमेंटमध्ये नको, दुसरं काहीतरी आपण मार्ग स्वीकारायला पाहिजे. पण माझ्या आईवडिलांची नितांत इच्छा असल्याने माझ्या चुलत बहिणी DEDला गेल्या. मी 12वी सायन्स पास झाल्यानंतर पण त्यांनी मला DEDला पाठवलं आणि माझी इच्छा नसतानाही मला DEDला जावं लागलं. आता आईवडिलांची खूप मनापासून इच्छा होती, ते देखील शैक्षणिक क्षेत्रातच कार्यरत होते, त्यांचाच वारसा मी चालवला. आणि ते दोघंही अतिशय धार्मिक आणि त्यांच्या कर्तव्यात एकनिष्ठ होते. मी 1989 मध्ये सर्वप्रथम चांदोड तालुक्यातील शिरसाणी या गावात रुजू झाले.
तेथे सर्वप्रथम माझ्या नोकरीची सुरुवात झाली आणि सुदैवाने माझे पती देखील माध्यमिक शिक्षक असल्याने शैक्षणिक कार्यात मला त्यांची चांगलीच साथ मिळाली. शैक्षणिक कार्यात मला त्यांची चांगल्याच प्रकारे साथ मिळाली. वेळोवेळी चांगल्या प्रकारे ते मार्गदर्शन करत राहिले. माझ्याकडनं शैक्षणिक बाबतीत जरी मला काही अडचणी आल्या तरी त्यांनी मला ते मार्गदर्शन करून माझ्या त्या अडचणी सॉल्व्ह केल्या. कारण D.Ed झाल्यानंतर सर्व्हिसला लागणं आणि 5वी ते 7वीचे वर्ग म्हटल्यानंतर मॅथ्स सारखे विषय ते थोडेसे प्रॉब्लेम प्रत्येकाला नवीन येतातच. ते मार्गदर्शन मला आमच्या सरांकडून वेळोवेळी मिळत राहिलं. आईवडिलांचं मार्गदर्शन आणि सरांची खंबीर अशी साथ मला असल्यामुळे मी माझ्या जीवनात यशस्वी झाले. मला एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 अपत्ये. त्यांचे संगोपन आणि त्यांना यशस्वीरित्या जीवन जगण्याची दिशा, चांगल्या संस्काराची शिदोरी, जीवन जगण्याची दिशा, चांगल्या संस्काराची शिदोरी आमची जी किकवारीची कुटुंब आहे आणि द्याण्याची कुटुंब आहे त्यांच्याकडनं त्यांना चांगल्या प्रकारे मिळाले. विशेष करून आई वडील आणि माझ्या सासूबाई. माझ्या सासूबाई मी जेव्हा सर्व्हिसला लागली तेव्हा माझ्या सासूबाई ह्या माझ्या बरोबर आल्या. माझे 2 पुतणे आणि माझ्या सासूबाई त्यांना घेऊन मी शिरसाण्याला रुजू झाली. माझ्याबरोबर माझ्या सासूबाई राहिल्या कारण सरांची बदली तळवाड्याला होती. त्यांना रोज अपडाऊन शक्य नव्हतं म्हणून 2 पुतण्यांना घेऊन मी शिरसाण्याला राहिली. माझ्या सासूबाई मला नेहमी प्रेमाने माझ्याशी बोलायच्या. माझ्या आईसारखंच सगळ्या गोष्टी मला त्या शिकवायच्या आणि त्या सर्वांना संस्काराची शिदोरी द्यायच्या. मी त्यांना मायच म्हणायची कारण सगळेजण त्यांना प्रेमाने मायच म्हणायचे. अशा माय म्हणजे अशा सासू मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे. माझ्या सासू अशा होत्या, वेळोवेळी प्रत्येक गोष्टीत अगदी मुलीसारखं मला प्रेमाने सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आणि या सर्वांच्या संस्काराची शिदोरी वेळोवेळी आमच्या कुटुंबावर पडली आणि माझ्या मुलांवर देखील पडली. म्हणूनच माझं कुटुंब हे यशस्वी ठरलं आहे. माझे जावाई देखील अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे. ते युरोपला, आयर्लंड येथे IT क्षेत्रात उच्च पदावर, अमेझॉन सारख्या नामांकित कंपनीत उच्च पदावर ते कार्यरत आहे. माझी मुलगी पण इंजिनियर आहे, मुलगाही IT इंजिनियर आहे, माझी सून सुद्धा IT इंजिनियर आहे. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने मला दिल्या, यात मी खूप समाधानी आहे. माझा एकूण सेवेचा कालावधी मी 20 नोव्हेंबर 1989 रोजी चांदवड तालुक्यातील शिरसाणे ह्या गावी मी प्रथम रुजू झाली आणि माझे पुतणे, माझी सासूबाई हा लवाजमा घेऊन तिथं मी 2 वर्ष कालावधी तिथं सेवा केली. त्याच्यानंतर मी आपल्या सर तळवाड्याला असल्यामुळे मी डिसेंबर 91 ते 2002 पर्यंत मी तळवाड्याच्या केंद्र शाळेत आणि बीड शाळेत जवळजवळ 11 वर्ष सर्व्हिस केली व नंतर शहराच्या जवळपास मुलं थोडे मोठे व्हायला लागले, आपण पण शहराच्या जवळपास जायला काही हरकत नाही असं मन म्हणत होतं आणि त्याच्यानंतर मी सटाण्याजवळ मुंजवाड येथे 2002 मध्ये मी माझी बदली झाली आणि मी सटाणा येथे स्थायिक झाली व मुंजवाडनंतर सटाण्यापासून मुंजवाडपासूनच जवळ मुंजवाडला मी अतिरिक्त शिक्षक म्हणून झाली. तर मग अतिरिक्त शिक्षक म्हणून समायोजनमध्ये औंधाणे येथे माझी बदली झाली. तिथं मी 11 वर्ष सेवा केली आणि 2012 मध्ये ज्या आपल्या सिनियरिटीच्या बदल्या झाल्या त्याच्यात माझा क्रमांक लागल्यानंतर तालुका आउट म्हणून बीड शाळा आणि केंद्र शाळा लोणेर येथे मी 6 वर्ष कार्यरत राहिले. लोणेरहून मी परत बागलांमध्ये आली. बागलांमध्ये इंदिरानगर मुंजवाड येथे 6 वर्ष सेवा केली आणि ती सेवा करत असतानाच मला 14 ऑगस्ट 2024 साली पदोन्नती मिळाली आणि पदोन्नतीने मी तालुका कळवण शाळा तालुका कळवण येथील पिंपळे खुर्द शाळा, एकदम उत्कृष्ट शाळा, आदर्श शाळा. आमच्या शाळेत असं बऱ्याच काही हायस्कूलमध्ये सुद्धा एवढं
काही गोष्टी उपलब्ध बघायला भेटत नाही. एवढ्या पूर्ण मुलं म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धती, मुलं टॅब वापरतात. आदिवासी भाग असून सुद्धा खूपच सुंदर शाळा आहे, प्रयोगशाळा आहे, सगळ्या गोष्टी, खेळाचं भरपूर साहित्य आहे. अशी खूपच अशी आदर्श शाळा मला मिळाली आणि आता त्या आदर्श शाळेतूनच मी 31 मार्च 2025ला सेवानिवृत्त होत आहे. माझा जो जीवनाचा शैक्षणिक प्रवास आहे तो एकदम आनंदाने आणि चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. याच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांचे मला फार मोलाचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद असल्यामुळे मी अगदी ही सेवा अभ्यासपणे चांगल्या प्रकारे केलेली आहे. धन्यवाद. तुम्ही सगळे आले, तुमचं स्वागत. सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सीताताई देवरे मॅडम, श्री महाले सर, पवार सर, बी एस सूर्यवंशी, युवराज पवार, वामन करणार सर, प्रधान सर, देसले सर, केदारबापू नागपूरचे, कृष्णादादा देवरे सर, पंकज ठाकरे, अंबादास अहिरे, देवामा पवार, प्रभाकर भांबरे, कैलास निकम, SMC अध्यक्ष पिंपळे खुर्द, सर्व नातेवाईक, भाऊबंद, मित्र परिवार, सर्व संघटनेचे पदाधिकारी, तसेच आपण आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी समस्त अहिरे परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या विनंतीला आपण मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व शिक्षक बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, नेते व सर्व मित्र परिवार यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चित्राताई देवरे मॅडम यांचे देखील विशेषतः आभार मानतो आणि कार्यक्रम आता संपला असे या निमित्ताने जाहीर करतो. शेजारी जेवणाची व्यवस्था केली आहे, कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद.
काका